डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाबद्दल सांगलीत आज आंबेडकरी विचारांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शने व घोषणाबाजी करत अमित शाह यांचा निषेध नोंदवला आहे। यावेळी तडीपार गुंड अमित शाह मुर्दाबाद, अमित शाह राजीनामा द्या, अमित शाह माफी मागा, तडीपार अमित शाह चले जाव अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी पोलिसांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करताच अमित शाह यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी पुतळा आंदोलकांच्या हातून काढून घेताना कार्यकर्त्यांशी त्यांची झटापट झाली। यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य करून भारताच्या धर्मनिरपेक्षतेला ठेच पोहोचवण्याचे काम सभागृहात केले। अशा गृहमंत्र्यांची हकालपट्टी करण्याची मागणी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी मिरजेत केली आहे। जमीर अहमद जलालुद्दीन शेख भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्हाध्यक्ष या वतीने जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे संविधान निर्माते व भारताचे भाग्य विधाते यांच्याबद्दल जे अवमानकारक जे शब्द वापरलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावरती कारवाई करावी आणि अमित शाह यांनी तमाम भारतीयांकडे जाहीर माफी मागावी आणि राजीनामा द्यावा। तसेच मुख्यमंत्री साहेबांनी जे परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी यांचा जे दुर्दैवी जे मृत्यू झालेला आहे त्यांना 2 कोटी आर्थिक मदत व त्यांच्या घरातल्या एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घ्यावे। तसेच त्याच्यामध्ये जे काही दोषी अधिकारी आहे कर्मचारी आहेत त्यांच्यावरती CID मार्फत चौकशी लावून त्यांना निलंबन करावे। भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले, पण ह्या भारतात अजून सुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजून सुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे। हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे। कालच अमित शाहनी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हटले तरी काय अडचण नाही, त्या बाबासाहेबांच्या बद्दल आंबेडकर असे एकेरी शब्द भाषा वापरून त्यांना अपमानास्पद शब्द वापरले गेले। त्यामुळे अमित शाह यांनी कालच म्हणले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेता असं देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटलं असतं। अहो अमित शाह साहेब, तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात। जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठे कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब। आणि प्रथमतः ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलित महासंघातर्फे निषेध करतो। तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशेला भावना ही केलेल्या आहेत, दुखावलेल्या आहेत। तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीनं बाबासाहेबांच्याबद्दल अपशब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर अट्रॉसिटी पद्धतीने गुन्हा दाखल व्हावा। तसेच काल परभणी येथे जो काय आमचा भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावला, त्याला मारलं गेलं। त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटीसह मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा। काय केलं तुम्ही? आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो। पुतळ्यासह आम्ही या ठिकाणाला निदर्शनं करत होतो, पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन हाणून पाडलेलं आहे। आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले, पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे।